होलिका, कोण करता हिचं दहन? ते माझ्या हद्दीत. माझ्या गुलामाने परवानगी कशी दिली? नाही, माझ्या हद्दीत होलिकेचा भडका उडणार नाही. अटक मटक सटक. त्या डोळ्यात अंजन घालून काम केलं पाहिजे. कामात कोणताही हलगर्जीपणा नकोय मला. ही उद्या कोरोना, तुला सांगतेय मी, उद्या शेवटची संधी आहे ही आपल्याकडे. मला माझ्या दारात उद्या मुर्दे पडलेले पाहिजेत. हा, कळलं का? वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून उद्या थंडाईत विषाची बॉटल मीच रिकामी करणार. अशी अशी करणार आहेस? हा, राहू दे, उद्या विष मीच कालवणार आहे. तू फक्त त्या शिवाला सांभाळ, कसं काय ते बघ तू. उद्या विषाचा प्रयोग मी माझ्या स्वतःच्या हाताने करणार आहे. अटक मटक सटक. चिटकोबा, तू इथे अचानक कसं? तू का कष्ट टाक? आम्ही आलो असतो ना, गोहेत आलो असतो. आलो असतो आम्ही. मेंदू गहाण टाकलाय का तुम्ही दोघांनी? नाही. काय झालं? माझ्या हद्दीत होळी कुणी उभी केली? होलिका माझ्या कुळातली आहे. माझ्या आमच्या कुळातल्या राक्षसिणीचं दहन तुम्ही माझ्या समोर करताय. हिम्मत कशी झाली तुमची? बोल भद्रा. तुम्हाला माहिती आहे ना, यासल्या दैवी पूजा प्रथा मला आवडत नाहीत. यासल्या दैवी पूजा प्रथा मला त्रास देतात. माझ्या शक्ती क्षीण करतात, कमी करतात. त्या पूजा मुद्दाम करताय का? मला त्रास देण्यासाठी? नाही, त्रास देण्यासाठी नाही. हे बघ बघ चिटकोबा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही असं काही करत नाही आहोत. तू आमच्यावर रागू नकोस. मी कसं चिटकोबा, होळी पेटवण्यामागे एक वेगळं कारण तुला नाही कळणार. ते मला नाही कळणार. मला नाही कळणार. हा, मला नाही कळणार. मला कळेल. चिटकोबा, 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 सोडते ना, नाहीतर त्यांचा जीव जाईल. चिटकोबा, सोड. चिटकोबा बाबास, आता इथंच काढून टाकेन तुला. आज या दोघांना मी जिवंत सोडणार नाही. भावा, आता पूजा तर आटपली. आता होळी पेटवाय पाहिजे. तेव्हा तू प्रिन्स सरकार आणि भद्रा मॅडमना बोलावून घेऊन ये ना. आणतो. हा, शक्ती, चल सरकार आणि वहिनी साहेबांना बोलून आणू. हा, हो. आम्ही सरकार आणि वहिनी साहेबांना बोलून आणतो. ए, अरे वाजवा. सरकार, वहिनी साहेब, तुमच्या नाकातून रक्त येतंय. मॅडम, तुमच्याही नाकातनं तसंच रक्त येतंय. काय झालं सरकार? तब्येत बरी नाही का? नाकातून रक्त काय ते? काही नाही रे, तब्येत वगैरे ठीक आहे. बाहेर खूप काय गरमी आहे, तापमान वाढलंय, त्यामुळे होतो असा त्रास कधी कधी. ऊन खूप वाढलंय ना, त्याच्यामुळे झालं असेल त्रास. आमच्या लक्षात आलं नसेल. पण आता तर रात्र आहे. पण तुम्हा दोघांनाही सेम त्रास कसा होतोय? ढोल ताशे वाजतात ना बाहेर म्हणून. आम्हाला दोघांना सेम त्रास ते
म्हणजे बॉस आणि वहिनी बॉस इतकी वर्ष त्यांनी संसार केला, ते एकरूप झाले, एकनिष्ठ आहेत ना, म्हणून ते त्यांचं म्हणजे त्यांचा आजार आहे ना असाच एकरूप आहे, समरूप आहे. म्हणजे बॉसना शिंक आली ना की वहिनी बॉसना पण शिंक येते. म्हणजे बॉसच्या पोटात दुखलं ना की वहिनी बॉसच्या पोटात पण कळ येते. हा आजार आहे ना म्हणजे त्यांच्या शरीरात इनबिल्ट आहेत, ब्लूटूथ सारखा. लाखात एक यांचं जोडपं एक. असंच असतं, जसं आता तुझ्यावर हल्ला झाला की जसं शक्तीवर पण हल्ला होता ना, तसंच असतं ते. मी काय म्हणतो, जर तब्येत ठीक असेल तर पण होळीचा कार्यक्रम सुरू करूया का? सरकार येत आहे ना बाहेर? नाही, आम्ही बाहेर नाही येणार. रद्द कार्यक्रम रद्द. सरकार अहो पण का? ऐक शिवा, सगळ्यांना आपापल्या घरी जायला सांग. होळी यावर्षी पेटणार नाही, ठीक आहे? सरकार अहो असं का बोलताय तुम्ही? काय झालं? अहो आपण दरवर्षी होळीचा कार्यक्रम करतो, बाहेर लोक जमा झाली आहेत, वाट बघतायत तुमची. तुम्ही बाहेरून होळी नाही पेटवली तर कसं वाटेल त्यांना? ऐक ना शिवा, मी तुला सांगतोय ना, मी तुला जर सांगतोय नाही पेटणार म्हणजे नाही पेटणार. सर सॉरी, मी मध्येच बोलते, पण आपण का रद्द करतोय हा कार्यक्रम? तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. निघून जा इथून आणि बाहेरच्या सगळ्यांना सांगा की जा म्हणून. पुरे करा जल्लोष. जा, निघा. आपण काय बोलतो, तुमची तब्येत बरी नाही ना तर आपण ते ढोल ताशे नको वाजूया. तुम्ही पटकन बाहेर या, होळी पेटवा आणि लगेच आत या, बाहेर थांबू नका. अरे तुला नाही म्हणतोय, कळत नाहीये का? आपापल्या घरी जा आणि तुम्हाला जे पेटवायचे ते पेटवा. निघा. होळी रे होळी, आमचा नंद्या खातो ऍसिडिटीची गोळी रे. माहिती नाही रे, काय तुला माहिती देतात? माझा आई सांगतो ना, माझा शिव आला. ये शिडी ये. अरे पण भावा, प्रिन्स सरकार आणि भद्रा मॅडम नाही आल्या? अरे मला वाटतं ते मागून यायलेत. शेठ, प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेबांच्या एंट्रीवर ढोल ताशा वाजणार एकदम कडक मध्ये. चला रे सगळ्यांनी तयारीत राहा. प्रिन्स सरकार वहिनी साहेब आले का ढोल ताशा वाजवायचा. एकदम रॉयल एंट्री झाली पाहिजे. थांबा. सरकार आणि वहिनी साहेब नाही येत आहेत, होळीचा कार्यक्रम कॅन्सल. काय? पण का कॅन्सल? मंडळी, आपल्याला तुम्हाला हे सांगायला लय वाईट वाटतंय, पण आजचा होळीचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. सरकार आणि वहिनी साहेबांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तुम्ही सगळे आपापल्या घरी जावा. तुम्ही इथे टाइम काढून आले त्याबद्दल थँक्यू. अरे पण भावा, ही उभी केलेली होळी अशी सोडून जायची होय? अरे नाही रे, ही उभी केलेली होळी अशीच न पेटवता गेलो ना तर आपल्याला सगळ्यांना पाप लागेल रे. शिवा, सरकारांना होळी पेटवण्यास प्रॉब्लेम असेल तर आपण पेटवू होळी, पण होळी न पेटवताच घरी परतणं बरं नाही. हे बघा, आपल्याला तुमच्या भावना समजतायत, पण ही होळी त्यांची पर्सनल होळी आहे, त्यामुळे त्यांची ऑर्डर आपल्याला पाळावीच लागणार आहे. अरे पण भावा, ही एवढी सजवलेली होळी. वस्त्र्या, आता यावर चर्चा नको. हे बघा, तुम्ही सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू, आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याच्याबद्दल सॉरी. तुम्ही जा आपापल्या घरी. काय आहे भिकाड्या लोकांचा? पाप पुण्य घेऊन बसलेत इथे. आमचा जीव त्या चिटकोबाच्या हातात आहे, त्याचं टेन्शन आहे आम्हाला. आज मरता वाचलोय आपण. तर काय? पण
मात्र मला एक गोष्ट कळत नाही, ही होलिका चेटकोबाच्या कुळातली आहे, इतकी साधी गोष्ट आपल्याला लक्षात कशी नाही आली? शिक्षण काय? बॉस, पण याच्या आधी पण आपण होळी साजरी करत होतो ना, मग याच्या आधी चेटकोबाला काही प्रॉब्लेम नव्हता. अरे मूर्ख माणसा, कारण तेव्हा चेटकोबा मूर्तीत होता, आता तो मूर्तीतून बाहेर आलाय, माणसात आलाय, तो माणसाळलाय म्हणून त्रास होतोय. शिक्षण म्हणजे उद्याचा प्लॅन कॅन्सल नाही हा? बिलकुल नाही. जे जसं ठरलंय ना अगदी तसंच होणार. धुळवड अगदी दिमाखात साजरी होणार म्हणजे होणार. ए बाबा, अरे पर नक्की काय प्रॉब्लेम झाला? अरे थोड्या वेळापूर्वी तर ते खुश होते, मग आता काय झालं? काय माहिती नाही, ते काय बोललेच नाहीत. अरे मग ही सजवलेली होळी अशी सोडून द्यायची वय? मग आता काय ऑप्शन आहे का? पण असं कसं जायचं? हे बघा, जाऊ दे, आपण आता घरी जाऊया. होळीचं काय करायचं ते उद्या येऊन बघूया आपण. होलिका माते, आम्हाला माफ कर. दरवर्षी एकदम जल्लोषात होळी साजरी करतो, पण यावेळी सरकारने वहिनी साहेबांना काय झालंय काय माहित, यावर्षी तुझी पूजा नाही करता येणार आम्हाला. आम्हा सगळ्यांना माफ कर. शक्ती, चल. शिवा, होलिका, होलिका, होलिका! विजवा, विजवा ती आग, पटकन विजवा. एक पाण्याची तोटी घे, पाण्याची तोटी घे, विजवा. आग विजवा, पाणी टाक, पाणी टाका. शेवटी होळी पेटायची ती पेटलीच. पण नशीब, चेटकोबाने आपल्याला माफ केलं. त्या शक्तीने मुद्दामून निरंजन सांडवलं असेल का त्या होळीवर? मुद्दाम काही झालं नाहीये. त्या आधी शक्तीने तिच्याकडून ते करून घेतलंय. शक्ती नाही, आता त्यावर जास्त विचार करायला नको. चेटकोबानी आपल्याला का माफ केलंय हे माहिती आहे ना? उद्या धुळवडीचा आपण जो काही प्लॅन केलाय तो फसायला नको. उद्या आपल्या दारात रंग खेळायला आलेल्या लोकांची मडी नाही पडली तर आपल्याच दारात आपली स्थळगी बांधेल तो चेटकोबा. म्हणजे बॉस, बॉस तुम्ही पुन्हा म्हणणार? तुम्ही म्हणणार म्हणजे वहिनी बॉस पण म्हणणार? म्हणजे एक फ्रीज नाही, 2-2 फ्रीज मागवावे लागतील मला. जिवंत गाडीन तुला इथेच. आता फक्त उद्याचा विचार करा. उद्या धुळवडीला रंगाचा बेरंग होणार. मढ्यांचा थर लागणार आणि शिवाच्या नावाने बॉम्ब उठणार.
अरे ती थंडाई फक्त दाखवण्यासाठी केलेस का? लोकांना वाट. ऐकू येत नाहीये, मोठ्याने बोला. थंडाई थंडाई. कसली घाई? अरे घाई था मला, थंडाई वाट. हा थंडाई थंडाई. थंडाई. थोड्या वेळाने. ना आता जा लवकर जा. लवकर जा लवकर जा. शक्ती आलो. थंडाई थंडाई. प्लीज ह्यांना काहीच कसं काय झालं नाही अजून? हे जिवंत कसे खात अजून? अहो एका झटक्यात मरायला हवी होती. इतकं जालीम विष टाकले मी त्यात. अगं भद्रा, तू जरा पेशन्स ठेव ना. हे बघ, विष जालिम आहे म्हणून असर व्हायला वेळ लागतोय. नंतर बघ एका झटक्यात सगळे ढगात. मुर्दे पडू लागलेत, मुर्दे. आता चेटकोबा खुश होणार. प्रिन्स, आता माणसं मेली की शिवाला अटक होणार, शिवाला फाशी होणार, शिवा मरणार आणि माझा चेटकोबा खुश होणार. भद्रा, भद्रा, भद्रा उठ. उठ 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 भद्रा, भानावर ये. ए भद्रा, काय? सगळी माणसं मेली, सगळी माणसं मेली आणि शिवाला फाशी होणार. शिवाला आता फाशी होणार म्हणजे शिवा पण मरणार. तुम्ही चला ना. कुठे? मेलेली माणसं बघायला चला ना. मेलेली माणसं बघू. या लवकर लवकर या. तू दाखवते, या लवकर या. भद्रा, हे बघा. अरे मणी कुठे गेली? ही सगळी इथली पोलिसांनी नेली. शिवा आणि शक्ती पण दिसत नाहीयेत. कुठे गेले सगळे? भद्रा, अगं भानावर ये तू. कोणी नाहीये. स्वप्न बघितलंस तू. खरं असं काही घडलेलं नाहीये. स्वप्न बघतीये मी? हो. खरंच स्वप्न बघते. तू अरे हो, 4 वाजलेत. हरकत नाही. पण स्वप्न खूप चांगलं होतं प्रिन्स. स्वप्न खूप चांगलं होतं. असं म्हणतात पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. हा, आणि असं झालं तर खरंच रंगाचा बेरंग होणार आणि शिवाच्या नावाचा ढोल वाजणार. विजयलक्ष्मी, मी रंगांचं पाकिट आणलेलं कुठे बघितलंस काय ग?
अयो मी नाही बघितलं तुमचं काही पाकिट बिकिट. मग गेलं कुठे पाकिट? मला वाटतं ना कोणीतरी जाणून बुजून ते गायब केलंय. कुणीतरी कशाला जाणून बुजून तुमचं पाकिट गायब करते म्हणते मी. ज्याला रंग आवडत नसेल त्याने गायब केलं असेल. हे बघा तुम्ही माझ्याकडे रोखून बघू नका. मी काही तुमचं पाकिट गायब केलेलं नसते. मग काय त्या रंगांच्या पाकिटाला काय पाय फुटले? फुटले असतील, मला काय माहिती. कुठे गेलं ते रंगांचं पाकिट? पिवळ्या रंगाचं होतं. अयो पिवळ्या रंगाचं नाही, गुलाबी रंगाचं होतं बघा. काय तुम्हाला साधे रंग पण लक्षात नाही राहत. पकडली गेली की नाही चोरी? सांग विजयलक्ष्मी, कुठे लपवलंस पाकिट? अयो मी नाही लपवलं, सांगितलं ना. मग तुला कसं माहिती मी गुलाबी रंग आणला होता म्हणून? ते तुम्ही आणलं होतं ना तेव्हा मी पाहिलं होतं बघा, पण मी लपवलं नव्हतं. विजयलक्ष्मी तूच गायब केलं हे कन्फर्म आहे, कारण तुला रंग आवडत नाही म्हणून. हो मला नाही आवडत रंग. मला माहिती आहे की तुम्ही नकळतपणे गुपचूप मला ते रंग लावणार म्हणूनच मी ते लपवून ठेवलं बघा. विजयलक्ष्मी दरवर्षी तू रंगपंचमी खेळायला नकार देतेस का ग? दरवर्षी? अयो आपलं काय वय असतं का रंग खेळायचं? विजयलक्ष्मी माणसांचं वय वाढतं ग, रंगांचं नाही. तरुणच असतात म्हणून तर ते सुरकुतलेल्या चेहऱ्यावर जेव्हा लागतात ना तेव्हा तो सुरकुतलेला चेहराही तरुण वाटतो. पुरे झालं तुमचं रंगांचं पारायण. आता मला माझं काम करू दे बघा. ए विजयलक्ष्मी मला सांग, आपली पहिली रंगपंचमी तुला आठवते? नाही म्हणजे लग्नानंतरची पहिली. मला आजही तो दिवस आठवतोय आणि ते गाणं सुद्धा. कुठलं माहितीये? रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. मी तुझा अमिताभ आणि तू माझी रेखा. जब से मैंने मेरी रेखा को देखा तब से मैंने मेरी रेखा पर नीला हरा पीला रंग फेका. तुमचा नीला हरा पिला रंग आहे ना, मला 4 दिवस घराबाहेर पडू दिला नव्हता बघा. बघा तेव्हा पण मी तुम्हाला रंग लावायला दिला नव्हता आणि आताही सांगून ठेवते मी तुम्हाला रंग लावायला देणार नाहीये. हा हे बघ विजयलक्ष्मी, तू लपवलेलं पाकिट मला दे. हे बघा मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला रंग लावायला देणार नाही. मी काय पाकिट वगैरे तुमचं देणार नाही. पण मी ते पाकिट आणलं. होळीच्या खूप खूप शुभेच्छा अम्मा. सुखी राहा. तुलाही. हॅपी होली शिवा. हॅपी होली. थँक्यू. बरं अम्मा अप्पा येता ना रंगपंचमी खेळायला? मी येतोय पण ही नाही येणार. का? अरे हिला रंगाचा फोबिया आहे ना म्हणून. काय म्हणजे काय? अयो मला नाही आवडत रंग खेळायला. काय अम्मा? नाही पण मला आवडतं शिवा. तुला सांगतो आमच्या लग्नाच्या पहिल्या रंगपंचमी. गप बसा. काय तरुणपणाच्या चर्चा करताय तुम्ही आणि कोणाच्या समोर काय बोलायचं हे कधी कळणार तुम्हाला म्हणते मी. अम्मा अप्पा ते शक्ती माझ्या बरोबर येणार होती सरकारांच्या बंगल्यावर. रंगपंचमीचा कार्यक्रम आहे ना तिकडे. हो ती येणार आहे, ती बोलली होती सकाळी मला. आतमध्ये जरा काम करते. अच्छा कामात आहे का? ठीक आहे मग मी थांबतो इथे ती येईपर्यंत. मग आली की जाऊ एकत्रच.